हैदराबाद गॅजेटियर्स 2 दिवसापासून याची चर्चा जास्त चालू आहे. अगोदरपासून पण चालू आहे, परंतु या 2 दिवसात जेव्हा सरकारने जी-आर केलेला आहे तेव्हापासून याची चर्चा जास्त झाली आहे. आता सर्वसामान्य माणसाला प्रश्न पडतो की नेमकं हे आहे तरी काय? हैदराबाद गॅजेटियर्स आहे तरी काय? तर 1881 साली म्हणजे जेव्हा भारत स्वतंत्र झाला नव्हता त्याच्या अगोदर मराठवाडा, विशेषतः संभाजीनगर, लातूर, धाराशिव, उस्मानाबाद हे सगळे हैदराबाद संस्थानच्या अधीन होते. आणि तेव्हाही जे इंग्रज होते ते दर 10 वर्षांनी लोकसंख्या मोजायची. आणि इंग्रजांनीच आपल्याला शिकवलेलं आहे लोकसंख्या मोजायची पॅटर्न्स वगैरे. आणि तेव्हाही ते कास्ट सिस्टीमने लोकसंख्या मोजायची, म्हणजे किती कास्टचे किती लोक आहेत, कुठल्या वर्गाचे किती लोक आहेत, ती तेव्हापासून प्रथा सुरू झालेली आहे. तर 1881 साली इंग्रजांनी जी लोकसंख्या मोजणी केली त्याच्यात ब्राह्मण हा वर्ग होता आणि दुसरा अदर कास्ट होते, म्हणजे कुणबी, ओबीसी हे सगळे होते. त्यात मराठा हा कुठेच नव्हता. याचा अर्थ काय की तेव्हा मराठे नव्हते का? होते, परंतु ते मराठे जे होते तेच कुणबी होते, तेच ओबीसी होते. परंतु नंतर कालांतराने मराठा ही एक अभिमानाची पदवीसारखी झाली की आम्ही मराठा आहोत. आणि स्वातंत्र्यानंतरही खूप साऱ्या लोकांनी आपल्या जातीमागे किंवा आपल्या नावामागे मराठा लावणं चालू केलं. आणि त्याच्यानंतर तिथून मराठा हा शब्द प्रचलित झाला. मराठा म्हणजे आम्ही शौर्यवान आहोत, ती गोष्ट एकदम खरी आहे, योग्य आहे, त्याच्याबद्दल काही वाद नाही. परंतु हैदराबाद गॅजेटियर्समध्ये आता आपण मूळ मुद्द्यावर येतो. हैदराबाद गॅजेटियर्समध्ये समजा मी आहे आणि माझे आजोबा, पणजोबा किंवा त्याचे आजोबा 1881 मध्ये जर ते ओबीसीमध्ये होते किंवा ते कुणबी होते तेव्हाच्या लोकसंख्येनुसार, तेव्हा जनगणनेनुसार, तर आपोआप त्याच्यानंतरच्या आलेल्या जेवढ्या पिढ्या आहेत त्या ओबीसीच आहेत, त्या कुणबीच आहेत. त्याच्यामुळे हैदराबाद गॅजेटियर्स लागू करणे हे फार गरजेचे होते. आणि याच्यामुळे हे सोपे पण होऊन जाईल. सरसकट तर पूर्ण मराठ्यांना ओबीसी किंवा कुणबी करता येणार नाही, तशी कायद्यात तरतूद नाही आहे. परंतु तो एक असा दस्तऐवज आहे की तिथून हे माहीत पडतं की 1881 साली मराठा अशी काही जातच नव्हती. मराठा नंतर उपनावासारखं लावत लोकांनी मराठा केलंय. परंतु प्रत्येक तेव्हा आणि त्याच्यानंतरही सगळे ओबीसीच होते, कुणबीच होते. आणि त्याच्यामुळे हे सरकारलाही सोपं पडेल आणि